नमस्कार. आज आपण आलेलो आहोत कोळथरे जिल्हा रत्नागिरी येथील सप्तेश्वर महादेव व कोळेश्वर महादेव या दोन मंदिरांमध्ये. दापोलीमधून गुहागरकडे जाताना वाटेत कोळथरे फाट्याजवळ डाव्या बाजूला गेलो असता साधारण 1 किलोमीटर अंतरावर पंचनदी नावाचे गाव आहे. तिथे रस्त्याला लागूनच दगडी तटबंदी असलेले सप्तेश्वर महादेवाचे सुंदर कौलारू मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला 2 दीपमाळा आहेत. त्यांच्या बाजूला नंदी आहे. समोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपाच्या खांबांवर सुंदर कोरीव काम आहे. लाकडी स्तंभांवर कौलारू छप्पर केलेले आहे आणि त्यामुळे सभामंडपात सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. सभामंडपात भक्तांना बसायची जागा आहे आणि लाकडी कठड्याचा आधार आहे. गाभाऱ्याच्या दारावर व लाकडी खांबांवरही नक्षीकाम केलेले आहे. त्यानंतर मुख्य गर्भगृहाच्या दारावर गणेशपट्टी व त्यावर कोरलेले 2 हत्ती आहेत. गर्भगृहात काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर शंकराची पिंडी आहे. तसेच गर्भगृहाच्या बाजूला श्री विष्णूंची केशव रूपातील प्राचीन मूर्ती आहे. मूर्तीच्या हातातील पद्म, शंख, चक्र आणि गदा या क्रमातील आयुधे म्हणजे विष्णूचे केशव स्वरूप होय. मुख्य मंदिराच्या बाजूलाच श्री विष्णूंचे मंदिर आहे. यातील मूर्ती काळ्या पाषाणातली आहे. मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र दगडी फरसबंदी आहे. त्यातच काही दीपमाळा आहेत. तसेच मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूलाही काही मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या मागे असलेल्या मंदिरांमध्ये मारुती, गणपती व अन्य देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या आवारात काही भग्नावशेष आहेत, ज्यात देवी देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाजूलाच जांभा दगडात बांधलेली शिवपिंडीच्या आकारातील पुष्करणी आहे. कोकणातील जवळजवळ सर्वच मंदिरांमध्ये विहीर किंवा पुष्करणी असतेच. पाण्याच्या पातळीपर्यंत सहज पोहोचता यावे याकरिता पायऱ्या बांधलेल्या आहेत. यातील नितळ स्वच्छ पाणी पिण्यायोग्य आहे. सप्तेश्वर हे शिंत्रे व दीक्षित कुटुंबियांचे कुलदैवत मानले जाते. कोळथरे पंचनदी या गावी वसलेले सुंदर लाकडी बांधकाम असलेले सप्तेश्वर महादेवाचे मंदिर बघून पूर्ण झाले. आता आपण कोळेश्वर महादेवाचे मंदिर बघूयात. श्री देव कोळेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे या गावात असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. घरांच्या बाजूने उतरत जाणारी दगडी पायवाट आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जाते. या मंदिरात मुख्य देवता भगवान शंकर आहे. हे देवस्थान महाराष्ट्रातील प्राचीन हिंदी शिवमंदिरांच्या श्रेणीतील आहे. या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवारी मोठी गर्दी असते. कोळेश्वर हे त्रिगुणात्मक देव आहे. यांच्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तिन्ही तत्वे आहेत. सर्व महत्त्वाचे शुभ धार्मिक दिवस येथे साजरे केले जातात. या मंदिरात साजरे होणारे काही महत्त्वाचे सण म्हणजे पौर्णिमा, नवीन वर्षाचा दिवस, वैकुंठ एकादशी, अमावस्या, ओंजल उत्सव, नवरात्रोत्सव, जानेवारीतील मकर संक्रांती, महाशिवरात्री, सप्तमी पूजा, श्रीदेव कोळेश्वराचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक कृष्ण प्रतिपदेपर्यंत साजरा केला जातो. मंदिराच्या आवारात सुरुवातीलाच कोळथरे गावाच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. श्रीदेव
कोळेश्वर देवस्थानाचे भक्त निवास देखील आहे. तसेच श्री सोमण येथील मुख्य पुजारी आहेत. ग्रामदेवतेच्या मंदिरापासून काही पायऱ्या उतरून खाली गेल्यावर महादेवांचे मंदिर आहे. प्रथमतः उजव्या हाताला मारुतीरायांचे मंदिर आहे. सप्तेश्वर मंदिराप्रमाणेच सभामंडप, गाभारा व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर शंकराची पिंडी आहे. विशेष म्हणजे या पिंडीला शाळुंका नाही. जमिनीतून ती जशी वर आली तशीच ठेवण्यात आली आहे. एका आख्यायिकेप्रमाणे येथे भातासाठी शेत नांगरत असताना एका कोळ्याला पाणी लाल झालेले दिसून आले, तर त्याच्या नांगराच्या फाळालाही रक्त लागलेले दिसले. त्याला काही कळले नाही, म्हणून त्याने गावातील लोकांना गोळा केले. या घटनेबद्दल कोणाच्याही काहीही लक्षात येत नसल्याने ते सर्व परतले. मात्र रात्री कोळ्याला झोपेत भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि स्वतः प्रकट झाल्याचे सांगितले. तेव्हा कोळी सकाळी लवकर उठून गावकऱ्यांना घेऊन तिथेच गेला. तेव्हा त्याला तिथे स्वयंभू शिवलिंग दिसले. तिथेच सर्वांनी साष्टांग नमस्कार करून छोटेसे शिवालय उभारले. कोळ्यांचा ईश्वर म्हणजे कोळेश्वर या नावाने सर्व संबोधू लागले. या कोळी घराण्यातील व्यक्ती इथं बुरोंडीहून दर फाल्गुन मासी बळी घेऊन येते आणि ग्रामस्थ तिचा सन्मान करतात, अशी नोंद देवालयाच्या पुस्तिकेत आहे. येथील पुजाऱ्यांकडून मिळालेली माहिती आपण ऐकूयात. नागराच्या फाळ्याला तो भाग लागला, रक्तबंबाळ आणि नंतर म्हणून ते दृष्टातून लाट्याने हे देऊळ बांधण्याची होते. लाट्या तर त्यांच्याकडून येते ते कोल्हापूर आणि मिरज आहेत. कोल्हापूर आणि कराड येत आहेत. त्यांनी देऊळ बांधले. एक 2 आणि 3 गाव आहे. कारण इकडे कधी गेले आहे तसं इतकं जाड आहे. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला श्री विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पांचे मंदिर आहे. कोळथरे स्थित श्री कोळेश्वर महादेव अनेक घराण्यांचे कुलदैवत आहे. तसेच कोळथरे येथील लोकांचे ते ग्रामदैवत देखील आहे. कोळथरे हे गाव दापोली दाभोळ या मुख्य रस्त्यापासून आज समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. मंदिराचा जो कळस आहे आणि त्याच्या बाजूला असलेली 2 माकडं, या प्रकारच्या कळसाला आमलक असे म्हणतात. मंदिराच्या तटबंदी बाहेर सप्तेश्वर मंदिराप्रमाणेच जांभा दगडात बांधलेली शिवपिंडीच्या आकारातील पुष्करणी आहे. परंतु स्वच्छता नसल्यामुळे यातील पाणी खराब झाले आहे. जेव्हा तुम्ही दापोली परिसरात फिरायला याल तेव्हा कोळथरे या ठिकाणी असलेल्या सप्तेश्वर आणि कोळेश्वर या प्राचीन आणि सुंदर अशा मंदिरांना तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.